हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. तर कशा आहात सर्व? म्हणजे आपलं स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तसं आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधव ब्लॉग. तर बऱ्याचशा जणांना आता आपल्या ब्लॉगचं नाव माहिती झालं असं, म्हणजे पाठच झालं असं. तर चला, चांगली गोष्ट आहे. तर आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि अशा टायमिंगला 6:30 वाजता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागत असतो. आणि जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमधून पाहिलं असं आपण वडे वगैरे बनवले होते. तर त्याच वड्यांची भाजी बनवणार आहे मी आता. तर म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तशीच. तर बरेच जण म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. काळ्या भाजीमध्ये पण बनवतात, कोरडी बनवतात, किंवा आपली तरीची जी असते तर त्या पद्धतीने पण बनवतात. तर आता मी म्हटलं की चटणीच बनवूयात, कोरडी भाजी बनवते. कसं सकाळचं आमचं पातळ भाजी असते तर मग संध्याकाळी कधीतरी कोरडी बनवते. तर मग मी म्हटलं की चला तसं तुमच्यासोबत पण शेअर करते, आणि कसे झाले, टेस्टी झालेत की नाही ते पण कळलंच आपल्याला. आणि असं काही नवीन काही बनवलं की वाळवण्याचं जरी असलं तर ते केल्यानंतर वाळूसपर्यंत पण खूप घाई होते की कधी आपण टेस्ट करून बघू, किंवा काही तळवणीचं असलं ते लगेच तळून पाहू असं वाटतं. तर म्हटलं की चला आता वडे बनवले तर आता लगेच वड्याची भाजी पण बनवू. का ते एकदा मग डब्यामध्ये ठेवून दिले ना की मग मध्ये जर गॅप पडला तर मग राहिलेच तसे असं होतं. म्हणजे असं मध्ये तर आपण करत नाही. जेव्हा भाजी म्हणजे भाजीला सगळं संपलं तर कधीतरी आठवलं तरच. आणि सध्या आत्ता बनवली तर आत्ता थोड्यात 2-3 वेळा होऊन जाईल भाजी. पण नंतर मध्ये जर गॅप पडला तर बऱ्याच दिवसांचा गॅप पडत असतो. तर म्हटलं की चला मग शेअर करू तुमच्यासोबत तसंच. तर आता इव्हिनिंगचं तुम्हाला व्ह्यू दाखवते बाहेरचा. तर चला मग. तर इथं मुलं खेळत आहेत आणि पप्पा स्वराला घेऊन गेले तिकडं. तिला असं मुलांमध्ये खूप छान वाटतं. आणि मी तिला झोपी लावत होते पण झोपलीच नाही. म्हटलं चला ती काय झोपणार नाही, आणि मग नंतर लेट होतो उगाच, त्यामुळं मग म्हटलं की चला आता तिला बाहेरच देते. आणि सगळ्या मुलांचा आवाज येत होता ना इथून, तर त्यामुळं खरं तर ती झोपली नाही मला असं वाटतंय. तिला असं मुलांमध्ये खूप छान वाटतं. आणि मस्त वातावरण झालं आहे ना, तर मुलं पण आता खेळायला लागलीत. आणि सध्या कसं उन्हाळ्यामुळे हे वावरं वगैरे शेजारचे जे मोकळे झालेत, आणि त्यामुळे मग मुलांना पण खेळायला पण मोकळी जागा झाली आहे. तर मस्त एन्जॉय करते. तर चला आता मग जास्त वेळ वाया न घालता स्टार्ट करूयात आपण. तिचाच व्हिडिओ घेत होते. तर इथे मी 2-3 कांदे घेतले, तिचाच व्हिडिओ घेत होते. तर इथे मी 2-3 कांदे घेतलेत. तर चला आता स्टार्ट करते. तर आता मी एवढे असे वडे काढलेले आहेत. तर एवढे सफिशियंट आहेत सगळ्यांसाठी, का तर आपण नंतर पाणी ॲड केल्यानंतर ते फुगतात पण. तर त्यामुळं मग मी एवढे असे घेतलेले आहेत. तर इथे मी कांदा वगैरे चांगला बारीक चॉप करून घेतलेला आहे. आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून ठेवलं होतं, जेणेकरून कांदा चिरून होऊस्तोपर्यंत माझं तेल पण तापन. आणि कसं चांगलं तेल तापल्यानंतर आपले कांदा पण लवकर म्हणजे चांगला लाल होतो. नाही तर मग तेल जर तापलेलं नसलं तर कांदा परतण्यासाठी पण भरपूर टाईम लागतो. तर त्यासाठी मी अगोदर
अगोदरच मग तेल वगैरे असं ॲड करून ठेवत असते, जेणेकरून मग जोपर्यंत आपल्याला कटिंग वगैरे करायची असते तर मग आपल्याला म्हणजे लगेचच आपल्याला तळण्यासाठी टाकता येतं ते. नाही तर मग अगोदर कटिंग करण्यात पण टाईम जातो, पुन्हा कढई ठेवून मग त्यामध्ये तेल ॲड करून मग त्याला म्हणजे असं टाईम आणखीनच वाढत जातो. तर म्हणजे असं पटकन काही जर असं स्वयंपाक वगैरेचं करायचं असलं तर मग असं थोडंफार हे करते, जेणेकरून मग आपल्यालाच हेल्प होते आणि आपल्याला टाईम पण वाचतो. तर आजची मी चटणी लाल मिरचीमध्ये करणार नाही, म्हणजे लाल मिरची मसाले वगैरे ॲड वगैरे करणार नाही. त्यासाठी मग मी कांदा आणि अद्रक पण मी इथे घेतलेलं नाही आहे, फक्त सिंपल अशी हिरवी मिरची आणि भरपूर असा लसूण त्यामध्ये ॲड केलेला आहे, जो की घरचा आता भरपूर निघलेला आहे, त्यामुळे वर्षभर टेन्शन नाही आहे, तर किती पण घाला. तर त्यामुळं मग त्याच्यामध्ये थोडीशी मी जिरे आणि हळद पण ॲड केलेली आहे, जेणेकरून आणखीन थोडासा रंग येईन आपल्या भाजीला. तर इथे मी कोरडी चटणी बनवणार आहे. तर त्यामुळं मग मी कांदा वगैरे म्हणजे कांद्यामध्येच अशी जशी चटणी बनवतो त्या पद्धतीने त्या टाईपमध्येच बनवून घेणार आहे. तर आता नंतर न कधीतरी मी जेव्हा पातळ भाजी बनवतो तेव्हा मी जरूर शेअर करेन. तर आत्ता बनवणार आहे, म्हणजे आपण काही जर बनवलं ना घरी, म्हणजे सगळ्यांनाच होत असं मे बी की आपण सपोज जर बनवलं काही नवीन वाळवणीचं, तर असं वाटतं ते कधी करून बघन, म्हणजे कुरडई असो किंवा वेपर्स असो. तर आम्ही मागं वेपर्ससुद्धा केले होते, तेव्हा पण लगेच तळून पाहिले होते, जेव्हा वाळले तेव्हा लगेच तळून पाहिले होते. तर असं काही नवीन ट्राय जर केलं ना तर असं एक्साइटमेंट लागते की हा कधी करून बघन चांगलं झालं आहे की नाही. तर आपले वडे पण छान झाले. तर स्टार्टिंगला वाटलं होतं की वडे तोडताच येतात की नाही, बट तसं काही नाही झालं, बरं झालं. तर म्हटलं चला भरपूर ऊन आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, किती जरी पातळ झालं तरी मस्त वाळणार आहेत. तर त्यामुळं मग काही नंतर ना एवढं हे नाही केलं आणि तोडता पण यायला लागले, त्यामुळं नाही तर मग व्यवस्थित शेपमध्ये जर नसते झाले तर मग बराच टाईम लागला असता त्यालाच, आणि शेपमध्ये पण नसते आले, पूर्ण असे चपटे होऊन गेले असते. पण चांगले दिसत आहेत. तर मी तर चेक करते भाजी झाली की नाही, कारण की अगोदर मी थोडंसंच पाणी शिंपडलं होतं, म्हटलं जास्त पाणी म्हणजे असं हे चिकचिक नको व्हायला त्याच्यामध्ये, त्यामुळे मी थोडंसं पाणी शिंपडलं होतं, पण त्यामध्ये काय ते शिजले नव्हते. मग आणखी नंतर पुन्हा पाणी ॲड करून मी त्याच्यामध्ये ते वड्याची जी चटणी आहे ती शिजवून घेतली. तर मी तुम्हाला म्हटलं होतं मी श्रीशाला जे होममेड सॅरेलॅक बनवते, तर त्याची मी रेसिपी म्हणजे जे काय मी त्याचं प्रमाण आहे ते तुमच्यासोबत शेअर करेन. रेसिपी आलं होतं सॉरी. तर इथे मी सर्व प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ, मसूर, उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ अशा 5 प्रकारच्या डाळी मी ॲड केलेल्या आहेत. मटकीची डाळ ॲड करायची राहिलेली आहे, बट मी एरवी कडधान्य वगैरे ॲड करते त्याच सॅरेलॅकमध्ये, त्याच्यामुळं मी मटकीची डाळ जी मठाची म्हणतात तर ती ॲड नाही केलेली. तर आता ते मी डाळी वगैरे स्वच्छ धुवून उन्हामध्ये 1 दिवस पूर्ण वाळून मग त्यानंतर थोडेसे कढईमध्ये तापवून घेऊन मग मी त्या आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. तर आता मी इथं थोडेसे चांगल्या क्वालिटीचे तांदूळ घेतलेले आहेत. तर ते मी स्वच्छ धुवून घेऊन मग म्हणजे अगोदर मी स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घेत असते. तर मी तसे धुवून घेत आहे. आणि तांदूळसुद्धा आपल्याला एक पूर्ण दिवसभर चांगले कडक असे वाळून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्या घरगुती मिक्सरमध्येच चांगले बारीक होण्यासाठी तर अगोदर थोडेसे ते म्हणजे गरम कढईमध्ये असे थोडेसे काय म्हणता येईल असे थोडेसे परतून घ्यायचे, तेल वगैरे न टाकता. तर मी तसे ते कडक करून घेतले, जेणेकरून आपले जे तांदूळ म्हणा किंवा जे डाळ आहे तर त्याचं चांगलं असं पिठासारखं बारीक होईल. आणि नंतर जेव्हा कधी आपण सॅरेलॅक बनवायला जातो मग ते शिजण्यासाठी म्हणजे लवकर पण होतं. आणि नाही तर तसे मग थोडेसे त्याच्यामध्ये कणी जर राहिले तर मग त्याला भरपूर टाईम लागतो शिजण्यासाठी. तसं पण मी जास्त वेळ शिजवून घेते, का तर त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ वगैरे आहे, तर त्यासाठी मग म्हणजे जास्त चांगलं असं शिजून घेतल्यानंतर बरं राहील मला असं वाटतं, नाही तर मग पोट वगैरे दुखायचं. तर त्या कारणामुळं मी इतकं बारीक पीठ करूनसुद्धा मग जास्त वेळ मी शिजवून पण घेते. तर इथे मी तांदूळ वगैरे असे धुवून घेतलेले आहेत. तर मी आता ते उन्हामध्ये ठेवून घेते. तर कालच्याला मी डाळीचं हे केलं होतं, का तर डाळीचं जे मिक्सचर आहे तर ते संपलं होतं, त्यासाठी मग मी कालच डाळीचं बनवून घेतलं होतं. आणि तर आज मी तांदळाचं बनवून घेते आहे. तर असं मिक्सरमध्ये एकदम पिठासारखं बारीक होतं. तर ह्याचे 1 चमचा जरी टाकलं ना तरी सफिशियंट होतं. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळं जिरे पावडर, हळद वगैरे आणि तूप वगैरे ते पण ॲड करू शकता. आणि बाकीचे जर आपल्या सूप वगैरे ॲड करायचे असेल तेही करू शकता. आमचा स्वयंपाक वगैरे झालाय, भांडे वगैरे लगेच घासून ठेवत असतो आणि जेवणाचे पण लगेच घासतो, त्याच्यामुळे सकाळचं काही एवढं बर्डन राहत नाही. आणि कसं सकाळचं लगेच स्वयंपाकाला पण लागतं येतं, त्यामुळं मग आधीच किचन वगैरे सगळं क्लीन करून ठेवत असतो. तर म्हणजे कसं सकाळी उठल्या उठल्या आपल्याला लगेच म्हणजे किचन असं चांगलं
क्लीन जर असलं तर आपल्याला छान वाटतं सकाळ सकाळ स्वयंपाक करायला. नाही तर मग थोडंसं तरी इकडं तिकडं असलं तर मग लगेच अगोदर ते क्लीन करावं लागतं, त्यामध्ये पण टाईम जातो. आणि सकाळच्या टाईममध्ये कसं म्हणजे सगळेच घाई असते, थोडीशी गडबड असते सगळ्यांच्या वगैरेची. तर त्यामुळे मग संध्याकाळी क्लीन वगैरे करतो, दोन्ही टायमाचं त्या टायमिंगला क्लीन करून ठेवत असतो. तर आता स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे आणि स्वराचं जेवणाचं होऊ राहिलं आहे. तर त्यासाठी थांबली तिथं. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजले. तर आता 8 ते 8:30पर्यंत जेवण वगैरे करायला घेत असतो आम्ही. तर कशी वाटली आजची रेसिपी? तर सिंपल आहे, नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि शेअरही करा. तर चला तर भेटूयात अशाच एक आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.